झी 24 तास एक पाऊल पुढे। अण्णांनी राजकारणात यावं का याबाबतीत नागरिकांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं। विविध शहरांमधून पाहूयात। अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जंतर मंतरमध्ये सुरू असलेलं उपोषण जे आहे ते उद्या संपणार आहे। शिवाय अण्णा हजारेंनी एका राजकीय पर्यायाचे देखील संकेत दिलेले आहेत। या सगळ्या संदर्भात त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत। मयंकजी, तुम्ही सांगा की उद्या उपोषण संपतंय, शिवाय अण्णांनी एक राजकीय पर्याय असा काही संकेत दिलेला आहे, काय तुमचं म्हणणं आहे? नाही, एवढे वर्ष आंदोलन केले, काय फायदा नाही झाला आहे। सरकार मूक बहिरी आहे, तो आम्हाला काय करायला पाहिजे? कारण आम्ही आंदोलन करायला नाही आले, आम्ही देश बदलायला आले आहे। तो देश बदलायच्यासाठी राजकीय पर्याय करायची गरज लागली तर आम्ही राष्ट्रीय पर्यायासाठी विचारणा करणार आणि पुढे वाढणार। हे जे काही राजकीय पक्ष आहे त्यांची जड जे खालची पायरी असते, जे ग्रामसभा तिथे त्यांचे जड आहे, ते उखडून काढायच्यासाठी हे सर्व आंदोलन सुरू होणार। आता सध्या काय चाललंय, जे काही पोलीस असते ते नेता लोकांच्या संरक्षणासाठी असते, त्याच्यात कुठे तुम्हाला लोकनीती दिसते का? दिसते तुम्हाला? तो हे पर्याय आम्ही लोकनीती म्हणून देईल। सत्ताचे विकेंद्रीकरण हे लोकनीतीचा मुख्य अंश असेल। निश्चित अण्णांनी जो एक नवा राजकीय पर्याय देण्याचा संकेत दिलेला आहे त्याचं हे सगळे त्यांचे जे समर्थक आहेत ते स्वागत करतात आहे। त्यामुळे आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये अण्णा नेमकं राजकीय पक्ष काढतात आहे का, ते निवडणुका लढतात काय, ह्या सगळ्यांची जशी या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे आणि या नेमका पर्यायाने काय वेगळा बदल होतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह देवेंद्र कोलटकर, मुंबई। टीम अण्णांचे समर्थक असतील, अण्णा समर्थक असतील, त्यांची काय भूमिका आहे, त्यांची काय मतं आहेत, त्याचबरोबर सामान्य नागरिकांना काय वाटतं? टीम अण्णांचं आंदोलन आहे, जन लोकपालसाठी जे आंदोलन आहे त्याला जो भरभरून प्रतिसाद मिळतोय, तोच प्रतिसाद जर अण्णा हजारे किंवा त्यांची टीम राजकारणात आली, राजकीय पक्ष जर त्यांनी स्थापन केला, त्यातनं तो प्रतिसाद मिळेल का, या सर्वांवर आपण या सर्व विषयांवर, सर्व बाबींवर आपण चर्चा करूयात। टीम अण्णांचे समर्थक आपल्याबरोबर आहेत। तुम्ही पण टीम अण्णाचे सदस्य आहात, त्यांचे समर्थक आहात। आपण पाहिलं महापालिका निवडणुका पुण्यातल्या होत्या किंवा इतर होत्या, ज्या स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी ठरलेला आहे। जर असं राजकीय पक्ष केला तो यशस्वी ठरेल? नक्कीच ठरेल, कारण ही जी गोष्ट बोलतो हे आपण एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बद्दल नाही बोलतो, हे आपण पूर्ण देशासमोर एक विकल्प ठेवतोय आणि पूर्ण देशाची जर गोष्ट केली तर आपल्या कॅबिनेटपासून त्याची सुरुवात होते। कॅबिनेटमध्ये जिथून वरच्या लेवल जिथपासून करप्शन चालू होते तर तिथूनच आपण पूर्ण मुळच तिथून कट करून टाकणार आहोत, तर त्याचा नक्कीच असर खालपर्यंत येत जाईल। त्याच्यामुळे एक देशासमोर एक अल्टरनेट उभा राहणं हे नक्कीच एक चांगली गोष्ट आहे। या निवडणुकीच्या माध्यमातून आणि निवडणुकीच्या राजकारणाच्या माध्यमातून ते हे परिवर्तन निश्चितपणे आणू शकतात आणि त्यासाठी राजकीय पर्याय असेल किंवा राजकीय पक्ष असेल तो स्थापन केला जावा असं सामान्य नागरिक आणि टीम अण्णांच्या सदस्यांची देखील इच्छा दिसते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटोळे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।